हरिहरचा ट्रेक म्हटलं की नुसता ट्रेक नसतो, तर एक भन्नाट असा अनुभव असतो. आम्ही गेलो होतो गडाच्या पायथ्याला. मी, प्रथमेश आणि यश हे दोघे माझे विद्यार्थी. पायथ्याशीच इतकं मनोहारी दृश्य होतं की क्षणभर वाटलं वर जावं की नाही. पाऊस पडत होता, थोडं धुकं होतं आणि झाडीतून खळखळणारं अशा प्रकारचं झरी होतं. प्रथमेश आणि यशने झऱ्यांच्या थंड पाण्यात मनसोक्त डुबकी घेतली. हसणं, खेळणं, अंगावर पडणाऱ्या थंडगार पाण्याचा आनंद लुटत त्या क्षणांमध्ये वेळ थांबलेला वाटत नव्हताच. आमचं दुसरं खास कारण होतं तिथे जाण्याचं, ते म्हणजे चहा. हो, आम्ही ठरवूनच गेलो होतो इथे मॅगी आणि गवती चहा करायचा. सगळे साहित्य सोबत घेतलं होतं. स्टोव, भांडी, गवती चहा, आलं आणि मग सुरू झाला आमचा खास रिमझिम चहा अनुभव. छोट्याशा नदीच्या प्रवाहाजवळ पावसाच्या रिमझिम थेंबांमध्ये धुक्याने वेढलेल्या निसर्गाच्या कुशीत आम्ही चहा घेत होतो. तो चहा फक्त चहा नव्हता, तर तो थेट निसर्गाशी एकरूप होण्याचा क्षण होता. तो क्षण शब्दात खरंच मांडता येणार नाही, कारण तो स्वतः तिथे जाऊन फील करावा लागतो. आणि कधी कधी गड सर करायचा नसतो, तर काही वेळा पायथ्यालाच मनाचा गड आपोआप सापडतो. यातही एक महत्त्वाची गोष्ट खरीच मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे तुम्ही इथे गेल्यानंतर इथे स्वच्छता बाळगा. तुमच्याकडे असलेल्या ज्या काही कचऱ्याच्या वस्तू आहेत त्या तुम्ही स्वतःजवळ ठेवून निसर्गाचा आदर राखा. तर नक्कीच अशा ठिकाणाला भेट द्या.